तर आमचे नक्कीच संतोष भोईर यांचं देखील आगमन झालं. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. थोड्याच वेळानंतर मॅच त्या ठिकाणी सुरू होईल. बॅटल आपण पाहतो स्क्रीनवरती. बोहनोली विपक्ष फाईट करेल संघ परी 11 जय बोले नेवाळ या दोन संघामध्ये बिग फाईट लढत असेल. आज एकूण आपण 10 संघ खेळताना पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये, ज्यातून पहिला मॅच आपण पाहिला. टीम गावदेवी आषाढी विपक्ष गावदेवी शिरोली या संघाच्या मध्ये तो मॅच रंगला आणि तो मॅच जिंकला गावदेवी शिरोली संघानं. त्यानंतर जय मोसोबा पागड्याचा पाडा विपक्ष गावदेवी पाली यांच्यामध्ये दुसरी लढत आपण पाहिली आणि तो सामना जिंकला गावदेवी पाली संघानं. त्यानंतर तिसरा मॅच आपण एन्जॉय केला जय मल्हार कोणी विपक्ष गावदेवी भाल या दोन संघामध्ये आणि मॅच जिंकला टीम गावदेवी भाल संघानं. आणि आत्ताची लढत सुरू होईल श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली विपक्ष परी 11 जय भोले नेवाळ या संघामध्ये. आकाश मात्रे पुरस्कृत संघ आपण पाहतोय परी 11 नेवाळी. जर आकाशजी मात्रे या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर आपण देखील या मॅचपटावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला रतन मानेरकर पाठवायचे लहान मुलांना बाहेर आपण आणि टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. श्रीराम क्रिकेट संघ बोनर टीम आपण फिल्डिंग लावून घ्या कारण सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. तर अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत. ओमसाई MTC वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर या ठिकाणी पाहतात एन्जॉय करतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यातूनच आपण पाहिलं तर बोनोली टीमसाठी नक्की प्रत्येक हॅट्रिकसाठी ती चौकार हॅट्रिक असो बॅटिंग करत असताना त्यानंतर षटकार किंवा गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक देखील असली तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते बिंदास सिस्पे यांच्याकडनं. ही सुवर्ण संधी असेल श्रीराम क्रिकेट संघ बोनोली टीमच्या गोलंदाजांसाठी. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सचिन पाटील आणि राहुल ही जोडी आपण पाहणार आहोत. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच बोनोली संघ. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025चं पर्व मित्रांनो सुरू आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये देखील आपण या ठिकाणी अप्रतिम सामने आपण एन्जॉय करतोय या स्पर्धेमध्ये. अनेक सारे दर्दी प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित झाले आहेत या मैदानावरती. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं देखील पुनश्च मनपूर्वक स्वागत आपण करूया. चला वेळ जास्त घेऊ नका. बघा बोनोली संघ अजून बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. स्ट्रायकरला फलंदाज सचिन पाटील ऑन स्ट्राईक. नॉनस्ट्रायकरवरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक रुपेश. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू. आक्रमक सुरुवात. पाठवलाय बॉलला वाईड स्लॉंग ऑन. सीमारेखा बाहेर पहिला तडाखा. सचिन पाटीलच्या बॅटमध्ये षटकार. सोपानदादा ठाकरे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. जबरदस्त सुरुवात केली आहे. सचिन पाटीलने ठोकलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. स्वागत केले गोलंदाजाचं. वेलकम टू द ग्राउंड. साराबीनं खातं खुलं झालं टीम परी 11 नेवाळी संघाचं आणि खेळाडू सचिन पाटीलचं. रुपेश गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. पॉवर प्लेचं षटक सुरुवात दमदार करावी लागेल आणि त्याच अनुषंगानं पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय
सचिन पाटीलनं. दोन खेळाडू बाउंड्री लाईन लगत असतील. वाईडिश लॉंग त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संधी जरूर आहे सचिन पाटीलकडे देखील. खोलबेट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळले. शॉर्ट बीटांचा खेळाडू बीट आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. गोळीच्या वेगानं फरार. चौकार. मास्टर सागर जखमीवरती मीठ सोलतायत. कारण असं म्हटलं जातं सुरुवातीला माणूस जेव्हा रोशन प्रेमामध्ये पडतो तेव्हा त्याला फार आनंद असतो. तो आनंदामध्ये असतो, त्याला फार मजा येत असते. ज्यावेळेस मात्र त्याचं ब्रेकअप होतं तेव्हा तो मात्र देवदास बनतो. आणि आम्ही नेहमीच सांगत आलो आहे, ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टूबर स्ट्रॉंग बेर मारो. क्रॉसबेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र संपर्क नाही आहे. पडल्यानंतर चेंडू फार वेगाने आला. सचिन पाटीलला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 10 धावा. हे बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय. थोडेसे पुढे आले पटका खेळण्यासाठी. तदनंतर चेंडू थोडासा वेगाने आला. गुडले स्पॉटवरती पडल्यानंतर बॉडीवरती ब्रश झाला. डॉट बॉल. रुपेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट. चेंडू चांगला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न दिला. शॉर्ट मिडांचा खेळाडू नरेश चिडे त्या ठिकाणी होता आणि रन्स मिळाली 1. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती. आमच्या समेत सिद्धार्थ वारिंगे आणि महेश वारिंगे ही जोडी आपण पाहतो. इव्हन जोडी आमच्यासोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या ओव्हरमधील स्ट्रायकेला फलंदाज पहिल्यांदाच राहुल ऑन स्ट्राईक. चांगला स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर. चौकार. अमृत वालिंगे देखील आमच्यासोबत जॉईंट असतील गुणलेखच्या भूमिकेमध्ये. 3 गुणलेख घेत आणि धावसंख्या चौकाराबरोबर पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा अंतिम बॉल ओव्हरमध्ये शिल्लक. प्राईम स्टार्ट निर्माण केला आहे. सलामी जोडीच्या आधारावरती स्वप्नवत सुरुवात केली आहे टीम परी 11 जय बोले नेवाळी संघानं. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. कव्हरच्या दिशेला खेळाडू धावतोय. बॉलच्या पाठीमागे. बॉल थांबत नाहीये. बॉल जातं कव्हर. सीमारेखा बाहेर. अंतिम 2 बॉलवरती 2 चौकार. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर परी 11 जय बोले नेवाळी टीम पोहोचली आहे 19 या आकड्यावरती बिनगडी बाद. डीजे सागरला सांगायला नको होतं, कारण की आमचा देखील ब्रेकअप झालाय आणि आता गाणं तेच येत आहेत. जखमेवरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. डीजे मास्टर सागर. धावसंख्या 19 धावा स्कोरबोर्डवरती आणि सचिन पाटील खेळतो एकूण 4 चेंडूचा सामना करत 11 या धावसंख्येवरती. राहुल न देखील 2 चौकार टाकले. 2 चेंडूचा सामना केला 8 या धावसंख्येवरती. तो देखील बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज तयार. दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेश पाटील. यॉर्कर सतिक यॉर्कर पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. योगेश पाटील यांच्याकडे वेग जरी कमी असला, रनअप देखील त्याचा थोडासा छोटा असला, तर देखील चेंडू मात्र व्यवस्थित लेंथ अँड लाईनवरती पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल लॉप केलाय. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. स्वतःला हवेमध्ये फ्लाय केलं, फेकी केली आहे. तोपर्यंत रन्स मिळाले 2. टीम परी 11 नेवाळी संघ पोहोचलाय 21-21 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा रोखाव्या लागतील. योगेश पाटीलला सिनियर खेळाडू आहे श्रीराम क्रिकेट संघ बोहनली संघाचा. फुल टॉस इनसाइड आउट. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल एक्स्ट्रा कव्हर. सीमारेखा बाहेर. चौकार.
दोन खेळले, जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि थोडासा लोवर फुल टॉस होता. पॉवर पेस सुरू आहे. पहिल्या एक्स्ट्रा कव्हरला कोणताही खेळाडू नाही आहे. त्याच दिशेने स्ट्रोक खेळ आणि चौकार आला. स्ट्रॉंग अपील यावेळेस मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा कट झाला. फलंदाज सचिन पाटीलला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय षटकामध्ये योगेश पाटील. टीमची टोटल 25 आकड्यावरती. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले. त्यावेळेस मात्र चेंडू स्वीपर कव्हर सीमारेखा बाहेर. चौकार. हलक्याशा हातानं पाठवलं गेलं सीमारेखा बाहेर चौकारासाठी. शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट आणि ओव्हरची होती समाप्ती. 2 षटके होतात कंप्लीट. हे षटक देखील थोडंसं मागं राहिलं कारण या ओव्हरमध्ये देखील 11 धावा आल्या. टोटल धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 30 धावा. यावेळेस देखील बॉल मिड विकेट सीमारेखा बाहेर. अजून एक षटकार. तिसरा आपण पाहतो गोलंदाज लालचंदचा आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली. तदनंतर स्ट्राईक मिळाली राहुलला आणि षटकार ठोकलाय. यावेळी चेंडूची लाईन पाहावी लागेल. आउटसाइड डी ऑफस्टम 15 इशारा व्हाईट बॉल येतो. टीमची टोटल वेगानं पुढे सरकली 38 या आकड्यावरती. मागडी गोलंदाजी सरबस गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोर लॉब केलाय. खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप. सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. रन्स मिळाली या ठिकाणी 1. धावसंख्या 39. 39 आकड्यावरती. पार्टनरशिप भागीदारी दोघांमध्ये फार चांगली पाहायला मिळते. सचिन खेळतो व्यक्ती 11 चेंडूचा सामना करत 23 या धावसंख्येवरती आणि त्याला तितकीच चांगली साथ दिली आहे. फलंदाज राहुल देखील 4 चेंडू 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. सचिन पाटील पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार.
सचिन पाटील आणि पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाठवलाय बॉलला. खेळाडू उपस्थित, रन्स मिळाली 1. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट. धावसंख्या 47. 47 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. परी 11 जय भोले नेवाली. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील आतापर्यंत 17 धावा खर्च होतात लालचंदच्या या षटकामध्ये. यावेळेस समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. फंबल होत आहेत, थोडीशी मिसफील, त्याचाच फायदा मिळतो. जिथे सिंगल होती तिथे दुसरी धाव देखील कन्वर्ट केली जाईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. ड्रिंक्स बेकर आपण तयार राहायचं लगेच. 12th मॅन पाणी घेऊन जा आपण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम परी 11 जय बोले नेवाळी संघ पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. एक नजर टाकूया आपण पहिल्या षटकावरती. एकूण धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 19. रुपेश मांगडा ठरला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केले योगेशनं आणि तदनंतर लालचंद्रचं षटक 19 धाबेचं राहिलं आणि 49 धावा. सचिन पाटील वैयक्तिक धावसंख्या 14 चेंडू 33 वरती खेळतोय आणि राहुल खेळतोय 4 चेंडूचा सामना करत वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती. डीजे तर 4थं षटक आणि 4थ्या षटकाला होती सुरुवात. योगेश पाटील पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. चांगला चेंडू यावेळेस मात्र डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. टीमची टोटल 50 कंप्लीट झाली. 50 धावा स्कोरबोर्डवरती पूर्ण होतात. आज आपण पाहिलं तर थोडेसे लो स्कोर देखील होतात. तदनंतर स्कोर बनतात आणि ते चेस देखील होत आहेत. कारण गावदेवी पाली संघानं 61 धावा या स्पर्धेमध्ये चेस केल्या आणि स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ खेळतात आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे ज्या टीमचा सर्वप्रथम हाय स्कोर असेल त्या संघाला बाय देखील मिळेल. मिस्ट्रामिंग स्ट्रोक खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफला जज करतो. वेल जज, वेल कॅच. खेळाडू होते मनोज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि टिपलाय जेल. फलंदाज बाद. गणेश तोरबे यांची 4 व्हीलरची चाबी अडवली आहे विजय. पण त्यांच्याकडे 4 व्हीलर कधी आली?
एक ॲक्टिवा बाईकची चावी, ॲक्टिवाची चावी सापडली आम्हाला. चांगला चेंडू यावेळेस माझा खोलबे टप्प्याचा बॉल. फलंदाज त्या ठिकाणी भावेश बीट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल 51, लॉस ऑफ 1 विकेट. राहुलनं खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी देखील केली आहे. बॅकफुटवरती गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंटला खेळाडू उपस्थित, रन्स मिळाली 1 आणि टीम नेवारी संघ पोहोचले 52 आकड्यावरती. ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हे षटक देखील जरी विकेट आली ते देखील मागडे ठरले आहे ते बोनिवली संघासाठी. आतापर्यंत चांगलं राहिलं षटक, कारण दुसरं स्पेल आहे, सेकंड स्पेल आहे. 3 धावा खर्च केल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट. नटराज स्टाईल बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर. सचिन पाटीलला थांबवणं फार कठीण मैदानाच्या आतमध्ये. चौकार. चुकीला माफी नाहीये आणि बॉल आलाय सरळ सीमारेखा बाहेर. बिगिट षटकार. अजून एक तडाखा आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवले लॉंग ऑन. सीमारेखा बाहेर. भावेश ऑन फायर. दुसरा षटकार. शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट केले सुनील पाटीलला. टीमची टोटल हाय स्कोर उभा झाला आजच्या दिवसामध्ये. 70 धावा कंप्लीट झाल्या स्कोरबोर्डवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मागडा ठरलाय सुनील पाटील. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला लॉंग ऑन. सीमारेखा बाहेर. लगातार चुकीचे चेंडू आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर षटकार. बॅट मधनं मोठे फटके येत आहेत. 7 चेंडू 21 वरती तो पोहोचलाय. टीमची धावसंख्या 76. 76 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक.
अजून एक पुन्हा एकदा उडवलाय वाइडिश लॉन्ग ऑन सीमारेखा बाहेर बारी बारी सबकी बारी पहले हमारी बाद में तुम्हारी ओव्हर होते कंप्लीट 5व आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत टीम परी 11 जय बोले नेवाळी संघाने उभारल्या स्कोरबोर्ड वरती 82 धावा आणि 83 धाबेचं भलं मोठं लक्ष असेल टीम श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली संघासमोर. तुमच्या भेटीसाठी येणार आहे ती स्वर्गीय अभिदादा स्मृती चषक 2025 पर्व 40+ ची जी स्पर्धा असेल त्याचं कालावधी असेल 12 जानेवारी 2025. वन डे फिनिश स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी उडवले जातील ते त्यामुळे आपण या जे संघ खेळण्यात त्याने आपण लक्ष द्यायचं. ऑनलाईन या ठिकाणी आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी उडवतोय. 40+ चे सामने प्रथम पारितोषिक 18,000 द्वितीय पारितोषिक 12,000 रुपये. स्वर्गीय अभिदादा स्मृती चषक मांगरोळ येथे ती स्पर्धा असेल आणि त्याचे लाईव्ह लॉट्ससाठी आपण उडवतोय. चला बघा पहिला मॅच वसार संघाचा असेल आणि त्याच्या अगेन्स्ट जी चिठ्ठी काढली जाईल तो संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. कॅमेरा आपण वळवायचा तिथे आपण काढा. तर चला आपण लॉट्स या ठिकाणी उडवतोय. चला लवकर आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. पहिला सामना असेल वसार 40+ विपक्ष कोणी 40+ चे सामने आहेत. वसार विपक्ष कोणी. दुसरा मॅच नेवाली विपक्ष मांगरोळ. नेवाळी विपक्ष मांगरोळ दुसरा मॅच. चला तिसरा मॅच आपण पाहणार आहोत. तिसगाव विपक्ष बुरदुल. तिसरा मॅच असेल तिसगाव विपक्ष बुरदुल. चला उचलायचे 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत अजय. चौथा मॅच नेवालीपाडा विपक्ष खरड. चौथा मॅच असेल नेवालीपाडा विपक्ष खरड. हे होते नक्कीच स्वर्गीय अभिदादा स्मृती चषकाच्या या ठिकाणी लाईव्ह लॉट्स. आणि अजून असतील भाल विपक्ष काकडबाल. भाल विपक्ष काकडबाल. चला बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय लाईव्हच्या माध्यमातून लॉट्स उडवले गेले. 40+ ची स्पर्धा आहे. स्वर्गीय अभिदादा स्मृती चषक. पहिला सामना वसार विपक्ष कोणी. दुसरा मॅच नेवाळी विपक्ष मांगरोळ. तिसरा मॅच तिसगाव विपक्ष बुरदुल. चौथा मॅच नेवालीपाडा विपक्ष खरड आणि पाचवा अंतिम सामना भाल विपक्ष काकडबाल. टॉस या ठिकाणी करणार आपण वेदिका एलेक्स 11 कोणी संघ या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल स्वर्गीय निशांत 11 जानवान मांगरोळ संघ कॅप्टन उपस्थित होतात. आणि टॉस या ठिकाणी पण करतोय सोपान ठाकरे यांच्या शुभ हस्ते. तर चला आपण टॉस या ठिकाणी केलं आणि टॉस जिंकलाय. वेदिका एलेक्स 11 टीम कोणी वन द टॉस अँड देन डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. गोलंदाजी स्वीकारली आहे. तर आपण वळूया शुभ सन्मानाकडे. व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे पालीगावचे सोपानजी ठाकरे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे प्रमुख आयोजक
जितेश मस्कर यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. सोपान ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करावा. मायेची प्रेमाची उद्धार भगवी शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण शुभ सन्मान करतो आणि त्याचबरोबर स्पर्धेचं मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण सोपानजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच. त्यांचं विशेष आभार व्यक्त करूया आपण. आणि मॅच या ठिकाणी सुरू आहे. विद्यमान सामना सुरू आहे जिथे लक्ष्य 83 धाब्याचं आणि ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य योगेश मडवी सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 82 रन झालेत आणि 83 धाब्याचं मोठं टार्गेट मैदानावरती जय श्रीराम बोहनोली टीम समोर उभं केलंय. फाईट लढत तर 83 धाब्याचं लक्ष मैदानावरती असताना आक्रमण सुरू केलंय आणि बॉल लास्ट मोमेंटला इथे पाहिजे. यस पंचांचा इशारा आला. 4 रन्स पण पाहिलं पहिल्या षटकाचं 5व्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. तुषारचं षटक तुम्ही पाहताय. एकीकडे रुपेश आणि विलास आलाय मैदानाच्या आतमध्ये परंतु टार्गेट भरपूर मोठं आहे 83 धाब्याचं आणि या मॅचमध्ये आपण पाहणार दमदार खेळ करावा लागेल. तर एकूण आपण पाहिले 8 धाबा आल्या. तर धावपळ कबड्डी पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना सिंगल डबाच्या माध्यमातून तीनवती पाहतायत बुलेट. या स्पर्धेतलं सर्वात आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीज बुलेट. या बीचा चेंडू पॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत इथे रन्स मिळाली. एक सिंगल ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि केवळ स्कोर बढोती 9 धाबा. गणेश तोरवे मॅच एन्जॉय करतायत. स्वागत आहे गणेश तुमचं देखील. जीत मस्कर तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक आहेत. भरपूर मेहनत. टिकटॉक स्टार रील स्टार. येस येस. षटक क्रमांक 2 इथे बॉल हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत आणि झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टार्गेट भरपूर मोठं आहे परंतु इकडे झेल सोडलाय. सलामीवीर बॅट्समॅन तुम्ही पाहताय. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 10 व 3.
धावसंख्या 10 आणि दहा धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सेकंड ओव्हर पडल्यानंतर बॉल बाउन्स झालाय, पंचांनी ते वाईट इशारा केलाय. धावसंख्या आपण पाहिली धावपडकापती सिंगच्या माध्यमात अतिरिक्त रन्स तुम्ही पाहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या टोटल 9 धावा. त्यानंतर इथे यामध्ये फक्त 2 धावा आल्यात. सिंगल डबलनं सामना जिंकणं कठीण होईल, कारण टार्गेट भरपूर मोठं आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती प्रहार करावे लागतील. हवेत बॉल आहे, विकेट मिळाली पहिली. मैदानावरती विलास बॅक टू द डग आउट. आपण पाहतोय छत्रपती शिवरायांची मूर्ती इथे स्क्रीनवरती पाहायला मिळते. शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांचं पूजन केलं सकाळी आणि स्पर्धेला सुरुवात केली. धावसंख्या एकूण पाहिली तर आपण या ओव्हरमध्ये एक विकेट प्राप्त केली आहे. धावसंख्या 11 होती. टार्गेट भरपूर मोठं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमारेखेच्या दिशेनं. 4 रन्स येत आहेत आणि चौकारा बरोबर. धावसंख्या 15 होती. टार्गेट भरपूर मोठं या मॅचमध्ये आपण पाहिलं 83 धावेचं, कारण आपण पाहिलं 5 मॅचमध्ये ज्याची टोटल हाईस तो संघ अर्थात तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश करणार. आणि खरं तर नेवाई संघाने तर हाईस टोटल नोंदवलं आहे 82, परंतु नेक्स्ट मॅचमध्ये खोडी विरुद्ध मांगरूळ ही लढत अद्याप बाकी आहे. त्या मॅचमध्ये जर याच्यापेक्षा जास्त धावा झाल्या तर नक्कीच त्या संघाला बाय मिळेल. विकेट नंबर सेकंड. या ठिकाणी आपण पाहतोय धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. नरेश ज्याने चौका ठोकला होता. तर या ठिकाणी आपण पाहतो अजून एक डॉट चेंडू ओव्हर नंबर सेकंड या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 15 धावा लागल्यात. टार्गेट भरपूर मोठं आहे आणि आतापर्यंत फक्त धावा लागल्यात त्या 15.
पाहायचं आज या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सचिन पाटील ज्यानं आक्रमक खेळ केला, त्यानंतर राहुलनं चांगला खेळ केला, त्यानंतर भावेशनं 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले, म्हणजे 26 धावेची खेळी त्यानंही केली मैदानाच्या आतमध्ये. येतोय चौकार, चौकारानं पुन्हा एकदा संघ पुढे चाललाय. तुषारचं षटक आपण तिसरं पाहतोय. आक्रमण सुरू केलंय. खरं तर गरज आहे प्रत्येक बॉलमध्ये प्रहार करण्याची, आणि इकडे आपण पाहिलं की विकेट, तिसरं विकेट मैदानाच्या बाहेर संख्येबती बोहनोली संघाला धक्का तिसरा लागलाय. प्रदीप म्हात्रे आणि विनोद मडवी यांच्यासाठी 200 रुपये यांना आलेले आहेत. तर विनोद आणि प्रदीप आपण यायचं, आपल्याला 200 रुपयाचं प्राइज आलंय ते घेण्यासाठी. बॉल चांगला यावेळेस मात्र इथे पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. तिसरं षटक मैदानाभती आणि दावा फक्त लागलेत ते केबल 25. सामन्यामध्ये दमखम नाहीये, कारण ही मॅच धावसंख्या आपण पाहिली ते ओव्हर नंबर 3 समाप्त होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर झालाय 27, लॉस ऑफ 3 विकेट. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये, कारण 12 चेंडू आणि 56 धाब्याचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ आपल्याला समोर पाहायला मिळतील. मांगरूळ विरुद्ध खोणी बी अशी ती लढत होणार. एक जबरदस्त लढत येणाऱ्या मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला सामना सुरू करा, कारण यानंतर अजून एक पहिल्या फेरीत अंतिम लढत होणार. त्यानंतर बघा, जर 82 पेक्षा कमी धाबा राहिल्या मॅच मध्ये तर बाय ही टीम निभायला मिळेल, आणि त्यानंतर मॅच होणार. पहिली लढत करत तर टीम, चला आपण नक्कीच सांगू की शिरवली संघ पहिला मॅच जिंकला, त्यानंतर दुसरी मॅच गावदेवी पाली संघ जिंकला. म्हणजे शिरवली विरुद्ध पाली ही पहिल्या सेकंड राऊंडची पहिली लढत होणार मैदानाभती. तर हॅलो हॅलो कवा चालू तर लक्ष इथे आपण पाहिलं भरपूर मोठे 83 धाबेचं, आणि आतापर्यंत आक्रमण सुरू केलंय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन.
मध्ये 10 चेंडू 50 धावा अनेक वेळा बनताना पाहिलं, त्यामुळे या लढतीमध्ये देखील हा खेळाडू सांगतोय. परंतु इकडे फलंदाज बाद झालाय, ज्यानं चौका ठोकत सामन्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आकाश बाद झालाय. धक्का लागलाय. चौथा 33 या धावसंख्येवरती डीजे. खेळाडूंना सूचना आहे की पडद्याच्या आतमध्ये कोणी बसू नका. बसले असतील तर बाहेर बा, प्लीज सहकार्य करा. स्पर्धा मोठी आहे. तर या ठिकाणी ओव्हर नंबर आपण पाहतो इथे चौथं सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू समोर खेळतायत. या ठिकाणी एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे आणि धावसंख्या 35 वरती. शेवटचा चेंडू षटकातील असेल आणि आता टार्गेट आता एकतर्फा झाले. खरं तर आपण पाहिलं या मॅच मध्ये 83 धावेला पाठलाग करताना टीम बोहनोली खरं तर मॅच मध्ये कमबॅक करू शकली नाहीये. अजून एक विकेट अंतिम बॉल बती. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा पळका बती धाबा 5 गडी बाद 35. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज तयार. समोर खेळतात ऑफ द स्क्रीनच्या समोर. धावसंख्या पुढे चालली आहे. यावेळीचा चेंडू समोर खेळतात आणि की आपण पाहिली सिंगलच्या माध्यमातून पुढे चालली आहे. सिंगल डबलनं सामना आता जिंकता येणार नाहीये. प्रत्येक बॉलला षटका जरी मारला तरी सामना जिंकता येणार नाही, कारण सामना एकतर्फा झालाय आणि आता जिंकण्यासाठी टार्गेट 46 फक्त औपचारिक असेल. पुन्हा बॉलला प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. चांगलं जजमेंट. अजून एक झेल मैदानाच्या बाहेर होतोय. 6वा गडी बाद. औपचारिकता. अजून एक मोठा फटका. यावेळी चौकार षटकाराला
वर राहिलं नाहीये, कारण वेळ गेली आणि सत्ता गेली, कार्यक्रम संपलाय. टीम बोनलीचा चला योग्यदादा पाटील आपल्याला आमंत्रित केलं जाईल की आपण व्यासपीठावरती या, आपला सन्मान केला जाईल. कारण बोनली संघाचे संघनायक एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने आपण पाहिलं की क्रीडा स्पर्धा असो किंवा बैलगाडा शर्यत असो, नेहमी प्रत्येकाला खूप मोठं योगदान देत असतात. बैलगाडा शर्यतीमध्ये देखील बोनोली अड्ड्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान असते. तर योगेशदादा पाटील बोनोली या पण आपला सन्मान इथे केला जाणार.